तर आज मी ही कथा आपणास सांगणार आहे. ही बऱ्याच काळापूर्वी मी ऐकलेली आणि खरोखर घडलेली अशी कथा आहे असं सांगतात. तर एका छोट्याशा गावामध्ये एका बाजूला एक जुनाट पडका असा वाडा होता म्हणे, मोठा वाडा. आणि त्या वाड्यामध्ये कोणी जात नव्हतं, ते जवळपास कोणी फिरकत नव्हतं. त्याच्याबद्दल काहीतरी एक अफवा असेल, काहीतरी असेल. तर त्या गावामध्ये एक स्त्री, तिचा नवरा आणि 4 वर्षाचा मुलगा, हे दोघंजणं आले राहायला, नवीन आले. तिथली काही माहिती नाही त्यांना. तर एकदा ही स्त्री आपलं सहज फिरता फिरता इकडं तिकडं बघत त्या जुनाट वाड्यापाशी आली आणि सरळ मध्ये गेली. आता कोणाला तरी विचारावं काय आहे काय नाही, आपल्याला माहिती नसते तर ते न विचारल्यानं काय परिणाम होतात ते आता आपणास कळेल. ती सरळ त्या वाड्यात गेली तर त्या वाड्यामध्ये एक बाई बसली होती समोर. तर हिनं त्या बाईला विचारलं, का हो, ह्या वाड्यामध्ये कोणी जवळपास दिसत नाही, आतमध्ये कोणी राहत नाही, काय प्रकार आहे? तर या प्रश्नावरती बाई काहीच बोलली नाही, गप्प बसली. मग ही स्त्री बाहेर निघून आली. पण ह्या स्त्रीची उत्सुकता काही कमी होणार, काय प्रकारे काय प्रकारे. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती सहज त्या वाड्याकडे गेली, आतमध्ये गेली. तर यावेळेस त्या तिथं बसलेल्या बाईनं हिचं चांगलं स्वागत केलं, नमस्कार वगैरे केला आणि बरं झालं तुम्ही आलात. आणि आज म्हणली आमच्याकडं असा असा कार्यक्रम आहे, तुम्हाला सवाष्ण म्हणून मी सांगते, जेवायला या म्हणे दुपारी. तर ही म्हणली ठीक आहे येते. आता नवीन ओळख काही नाही, येते म्हणली. आणि मग ती निघून गेली. मग दुपारी त्या ठरलेल्या वेळेला ही स्त्री आली त्या वाड्यामध्ये, सवाष्ण म्हणून हिला जेवायला बोलवलं होतं त्या बाईनं. ती आली. मग ती बाईनं काय केलं, ही स्त्री जी आली नवीन, ती आल्याबरोबर तिने एका ताटलीमध्ये मोठे कोळसे आणले आणि हिच्या पुढे ठेवले. कोळसे. आता ताटलीमध्ये कोळसे भरलेले पाहिल्यावर ह्या बाईला एकदम शंकेची पाल चुकचुकली आणि तिला कळालं हा काय प्रकार आहे. ही बाई काहीतरी वेगळं दिसायला म्हणे इथं. ती घाबरली आणि तिथून लगेच ती उठून पळून जाणार होती त्या वाड्याच्या बाहेर, ही आलेली स्त्री. पण तिथल्या बाईनं तिचा एकदम रस्ता अडवला आणि तिला म्हणली, बाई तुम्ही आता इथून जाऊ शकत नाहीत. मी तुमच्यावर माझं अस्त्र फेकलं आहे, तुम्ही आता आमच्या योनीतलेच झाला आहात. मी पिशाच्या योनीतली आहे, मी तुम्हाला आता माझ्या पिशाच्या योनीमध्ये समाविष्ट करून घेणार. असं म्हणून तिनं काहीतरी तिच्यावर असं केलं आणि ती बसली. आता त्या स्त्रीला कळालं की आपण मनुष्य योनी सोडून पिशाच्या योनीत आलो. पण हिला आपल्या लेकराची आठवण यायली, नवऱ्याची आठवण यायली त्या स्त्रीला, आणि बाहेर जाता येईना. हिनं काहीतरी मंत्र करून टाकलं होतं. तर ती वर बाल्कनीत उभी राहून खाली पाहिले रस्त्यावर, तर तिला लांबून आपला नवरा यायला दिसला. त्याच्या कडेवर तो 4 वर्षाचा मुलगा होता. इकडे तिकडे पाहत चालला होता, बायको कुठे काय नाही. तो मुलगा तो रडत होता 4 वर्षाचा, आई आई म्हणून. तिला एकदम गलबून आला आपलं लेकरू म्हणून. पण ही पिशाची योनीत असल्यामुळे हिला काही करता येईल ना. मग तिनं लांब 30-40 फूट लांब हात केला आणि त्या नवऱ्याच्या कडेवरून आपल्या लेकराला उचलून घेतलं आणि मग त्याला छाती शिकवत लावलं. तिला आनंद झाला आपलं लेकरू बघून. आणि इकडे खाली हा नवरा घाबरला, आपल्या हातातलं लेकरू कोणी घेतलं म्हणून त्यानं वर पाहिलं तरी लेकरू गायब. त्या स्त्रीनं घेतलं होतं आपल्या लेकराला. तर हा नवरा आता घाबरला, काय प्रकार, एक तर बायको गायब, लेकरू कुठं गेले की. मग तिथं जवळपासचे लोक आले, ह्यांनी त्यांना काय प्रकार विचारलं आणि मग तिथल्या काही अनुभवी जाणकार लोकांना सांगितलं, अरे तुमची बायको जर ह्या शापित वाड्यामध्ये गेली असेल तर ती आता परत येण्याची आशा नाही म्हणे. तो वाडा हे म्हणे असंच वाईट शक्तीचा वास आहे तिथे, पिशाच्य वनेत एक स्त्री राहते, तिचा एक प्रकार झाला होता असा काहीतरी, ती त्या वाड्यात ती गेली आणि पिशाच्य म्हणून राहते. तुमच्या बायकोनं थोडं विचारायचं, माहिती काढायची, कुणीतरी तिला सांगितलं असं तिकडं जाऊ नका म्हणून. ती मनानंच गेली आणि असं होऊन बसलं. आता ती येणार नाही म्हणे आणि तुमचं ते लेकरूही तिनं घेतलं म्हणे काढून, तुम्ही आता विसरून जा म्हणे सगळं. असं म्हणून त्याला सर्वांनी धीर दिला आणि वाटेला लावलं. तर पुढं काय झालं काही कल्पना नाही. पण या गोष्टीचं तात्पर्य असं की कुठेही आपण गेल्यानंतर एखाद्या वास्तूमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काही जाणकार लोकांना विचारायला पाहिजे की मध्ये जावं का नाही, काही प्रकार आहे का. मी कोणतरी सांगतं, आपल्याला सावध करतं. बऱ्याच लोकांना हे कळत नाही, मनानं काहीतरी करतात आणि मग त्यांचं असं नुकसान होऊन बसतं. हेच या ठिकाणी सांगणं.